आपण सगळ्यांनी मदर इंडिया हा चित्रपट बघितला असेल, आता बघितला असेल किंवा त्याबद्दल ऐकलं तरी असेल. त्याच्यामध्ये एक आई जी आहे ती आपल्याच मुलाला मारून टाकते. आता असं का करते तर तिची ती मजबुरी असते. मुलगा जेव्हा चुकीच्या मार्गाला जातो त्यावेळेस ती आई त्याला त्या मार्गातूनच दूर करून टाकते. पण आता आजही आपण अशीच एक घटना बघणार आहोत. पण या घटनेमध्ये प्रश्न हा निर्माण होतो की त्या जन्मदातीनं असं का केलं. आंध्र प्रदेशमधील प्रकाशम जिल्हा आहे, त्या ठिकाणचं कुंभम नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी नकलागंडी कालवा हा भाग आहे आणि त्या कालव्यामध्ये एक पोतं पडलेलं होतं. म्हणजे नकलागंडी या भागातील एक कालवा आहे, त्या कालव्यामध्ये ते पोतं पडलं होतं आणि दुर्गंधी वगैरे येत होती. लोकांनी इकडून तिकडून बघितलं, वास येतोय म्हणून जवळ जाऊन बघितलं, कारण बरीच लोक वासावरच असतात आणि त्याच्यामुळे ते तर जाऊन बघितलं तर त्यांना आता शंका आली, अरे आतमध्ये काहीतरी दिसतंय. त्याच्यानंतर मग पोलिसांना वगैरे सांगितलं, पोलीस आले. त्यानंतर ते पोतं वगैरे बाहेर काढलं तर आतमध्ये मानवी अवयव होते. त्यानंतर आता मग कुणीतरी खून केला आहे आणि तुकडे करून इथं टाकलेलं आहे हे समोर आलं. मग पोलिसांनी आजूबाजूला बघायला सुरुवात केली की बाबा इथं काही अवयव आहेत, म्हणजे अजून कुठं काही अवयव आहेत का. आणि त्यानंतर मग त्याच परिसरामध्ये अजून 2 पोती पोलिसांना सापडली. 2 पोती सापडली तर त्याच्यामध्ये मानवी अवयव होतं. ते सगळं ताब्यात घेतलं आणि कोणीतरी एखाद्या व्यक्तीची निर्घृण हत्या केलेली आहे असं समोर आलेलं होतं. म्हणजे 3 पोत्यामध्ये हे तुकडे टाकलेले होते. पोलिसांच्या कारवाईला सुरुवात झाली, कायदेशीर पद्धतीनं कारवाई सुरुवात झाली होती. आता सगळ्यात मोठा प्रश्न होता की मयत व्यक्ती कोण आहे हे पहिलं पटवलं पाहिजे, कारण नुसते तुकडे होते समोर. आणि त्यामुळे मग आता पोलिसांना हे जे आव्हान आहे त्या आव्हानाला ते सामोरे जात होते. त्यांच्या पद्धतीने तपास चाललेला होता आणि या तपासाला काही काळातच यश आलेलं होतं. आणि सदरची व्यक्ती जी आहे ती त्याच भागामध्ये राहणारी के श्याम प्रसाद नावाची होती आणि ती सफाई कामगार होती आणि साधारण 35च्या आसपासचं त्याचं वय होतं. आता याच्याबद्दलची माहिती मिळाली आणि अशी पण माहिती मिळाली की हा त्याच्या आईबरोबर राहतो आहे आणि आईचं नाव आहे के लक्ष्मी देवी आणि तिचं वय साधारण 60च्या आसपासचं आहे. तर पोलीस मग त्याच्या घरी पोहोचले तर त्याची आई तिथं नव्हती. म्हणजे पोराचे तुकडे झालेले आहेत, पोराचा खून झालेला आहे आणि आई मात्र गायब झाली होती. आणि ज्यावेळेस पोलिसांनी मग या आईचा शोध घेतला, या सगळ्या गोष्टीचा तपास केला, त्यावेळेस अत्यंत धक्कादायक बाब समोर आली होती. धक्कादायक कसले, आता मी सुरुवातीला सांगून टाकलं की त्या आईनंच मुलाचा खून केला होता. पण का केला होता तर प्रकाशम जिल्हा जो आहे त्या ठिकाणचे पोलीस अधीक्षक AR दामोदर तर यांनी माध्यमांना सांगितलं की आई के लक्ष्मी देवी वय साधारण 60च्या आसपासचं आहे. तर 13 फेब्रुवारी 2025 या दिवशी तिचा मुलगा के श्यामप्रसाद हा याला मारून टाकलं, त्या आईनं मारलं म्हणजे असं पोलिसांनी सांगितलं. आणि काही नातेवाईकांना बरोबर घेऊन तिनं हे सगळं केलं होतं आणि तिनं स्वतःच्या मुलाची कुऱ्हाडीनं हत्या केली, कुऱ्हाडीनं त्याला तोडला होता. आणि ज्यावेळेस हे समोर आलं त्यावेळेस पुन्हा प्रश्न निर्माण होतो की एक जन्मदाती आई आपल्या मुलाला तिने ठार मारलं ठीक आहे, पण त्याचे तुकडे तुकडे का केले होते, आपल्या पोटच्या गोळ्याला अशा पद्धतीनं त्यानं का मारलेलं होतं. आणि 3 पोत्यामध्ये ते भरलेलं होतं. कालव्यामध्ये त्याची विल्हेवाट लावलेली होती आणि नंतर ती फरार झाली होती. मग आता इतकी निर्गुण हत्या का झालेली होती, आता याचं कारण वेगळंच समोर आलेलं होतं. तर लक्ष्मी देवी आणि तिचा मुलगा हे दोघं राहत होते. पण मुलगा जो आहे त्या मुलाचं लग्न झालेलं नव्हतं. आता त्याचं जवळजवळ 35 वय झालं होतं, पण तरी पण लग्न वगैरे झालं नव्हतं. लग्न का झालं नव्हतं तर ह्याला नको ते नाद होते, नको ती व्यसनं होती आणि महिलांवरती वाईट नजर टाकायचा, विकृत आणि असभ्य अशा पद्धतीचं त्याचं वर्तन होतं, त्याचं वागणं होतं, त्याचं जगणं होतं. किळसवाण्या पद्धतीनं तो जगत होता आणि बाहेरच्या लोकांना तर त्रास देतच होता, पण जन्मदात्या आईला सुद्धा त्यानं त्रास द्यायला सुरुवात केली होती. आणि या सगळ्या त्रासाला ती आई जी आहे ती सुद्धा वैतागली होती. आणि बाहेरच्या महिला, बाहेरच्या मुली यांच्या पण तक्रारी येत होत्या की यानं असं केलं, यानं तसं केलं, हे केलं, ते केलं. आता सुरुवातीला ती आई जी आहे, जन्मदाती जी आहे, तर ती जन्मदाती त्या मुलाला समजावण्याचा प्रयत्न करत होती, त्याला सावरण्याचा प्रयत्न करत होती, त्याच्या जे काही पाप असेल, त्याचं जे काय असेल त्याच्यावर पांघरून टाकण्याचं काम करत होती किंवा प्रयत्न करत होती. पण कसं असतं की प्रयत्न करणार तरी किती. समजा एखादी महिला आली, तिनं सांगितलं की यानं असं असं केलं, तर मग आईनं थोडंसं समजावून घेतलं. पण परत दुसरी आली, तिसरी आली, शेजारची आली, पाजारची आली, गावामध्ये कुठं गेलं तरी कळायला लागलं, त्यावेळेस ती आई करणार काय. आणि एक तर ह्या बाबाला सांगितलं तरी त्याला वाईट व्यसनं, वाईट नाद या सगळ्यांमध्ये तो गुंतलेला होता. त्याच्यामुळे त्याला सांगण्यात अर्थ नव्हता. आणि एवढंच नाही तर आता यांचे जे नातेवाईक आहेत ते नातेवाईक बंगळूरला, खम्ममला, हैदराबादला तिथं राहत होते.
आणि आत्या मावश्या बिवश्या अशा मंडळी सगळी इकडं तिकडं होती. तर हा प्राणी त्यांच्याबरोबर सुद्धा चुकीचं वागत होता. आणि एवढंच नाही तर त्या मावशीवरती यानं बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. आता हे जेव्हा घरी कळतं त्यावेळेस म्हणजे त्याच्यातनं ती मावशी कशी तरी बिचारी वाचली होती, पण ती आई मात्र याला सगळी वैतागलेली होती. याला किती समजावलं, किती कसंही समजावलं, काही केलं तरी हा बाबा काय ऐकायला तयार नाही. मग आता करायचं काय? अगदी पोलिसांपर्यंत गेलं, इकडं गेलं तिकडं गेलं, सगळं केलं, पण काही उपयोग झाला नाही. आणि त्याच्यानंतर मग या आईनं प्लॅन केला आणि प्लॅनप्रमाणे मग काही नातेवाईकांना बरोबर ती घेतलं. आणि ह्याला हा दारू पिऊन आला होता त्यावेळेस मग त्या दारूच्या नशेमध्येच मग त्याला त्या कुऱ्हाडीनं ह्यांनी सगळ्यांनी मिळून पकडला, त्याला मारून टाकला, त्याचे 5 तुकडे केले, 3 पोत्यामध्ये 5 तुकडे भरले आणि त्याच्यानंतर त्याची त्या कालव्यामध्ये विल्हेवाट लावली. आणि हे जे संशयित आरोपी आहेत ते तिथून फरार झाले होते. आता ते फरार झालेली मंडळी आहेत त्यांच्यावरती BNS कलम जे आहे त्या कलमानुसार 103(1) आणि 238 या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. आता ते कदाचित तुमच्यापर्यंत ही माहिती येईपर्यंत ते सापडले सुद्धा असतील आणि काही नवीन माहितीसुद्धा, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. फक्त आत्तापर्यंत जे समोर आलं होतं ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे. पण या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो? तर मुलांवरती संस्कार आणि सुसंस्कार, एखादा व्यक्ती शिक्षित असतो किंवा काम करतो याचा अर्थ तो संस्कारित असेल असं नाही. आणि त्यामुळे जर मूल चुकत असेल तर त्याच्यामध्ये त्या आईच्या सगळ्यात मोठ्या चुका असतात. कारण ती आई काय करते, सुरुवातीला त्याची चूक ही झाकण्याचा प्रयत्न करते, लपवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे एक गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक मुलगा आहे, तो मुलगा शाळेमध्ये जातो, लहान असतो, चिटुकला पिटुकला असतो आणि पेन्सिल चोरी करतो, घरी येतो, आईला दाखवतो, आई म्हणते हा लपून राहू दे, जपून ठेव वगैरे वगैरे. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पेन चोरी करतो, आई ते लपून ठेवते. त्यानंतर मग तो वही चोरी करतो, पुस्तक चोरी करतो, दप्तर चोरी करतो, पाकिटं चोरी करतो, नंतर सायकली चोरी करायला लागला, नंतर 2 व्हीलर चोरी करायला लागला, नंतर मग 4 व्हीलर चोरी करायला लागला, मग नंतर मग चैन खेचायला लागला, त्याच्यानंतर मग दरोडा, त्यानंतर मग असं काही करत करत पार अगदी एका ठिकाणी त्यानं खून पण केला. आणि नंतर शेवटी पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर मग आता त्याला फाशीची शिक्षा सन्माननीय न्यायालयानं दिली. आणि त्यावेळेस मग त्याची शेवटची इच्छा विचारली, त्यावेळेस त्यानं सांगितलं मला आईला भेटायचं आहे. आणि आई ज्यावेळेस भेटायला आली त्यावेळेस त्या आईची त्यानं जीभ तोडली. कारण तो आईला म्हणतो की आई, जर मी पहिली पेन्सिल चोरली त्याच वेळेस जर तुम्हाला अडवलं असतं तर आज मला फाशीला जायची वेळ आली नसती. तात्पर्य काय? तात्पर्य एवढंच आहे की आपली माणसं असली, आपली मुलं असली तरीसुद्धा त्यांच्या चुका कधीही झाकू नका. त्यांच्या चुका त्याच ठिकाणी त्यांना दाखवा आणि त्या चुकांची त्यांना शिक्षा करा आणि त्या चुका परत होणार नाही याची काळजी घ्या. एक वाक्य कायम लक्षात ठेवा, शी आपल्या मुलाची असली तरीसुद्धा ती कोणी ताटामध्ये ठेवत नाही. हे लक्षात ठेवायचं असतं. चूक असते आणि त्याला तिथंच ठेचायचं असतं, त्याच्या नांग्या तिथं ठेचायच्या असतात. आणि आपल्याकडे काही असे पण असा गैरसमज आहे की 18 वर्षाच्या आतमध्ये जर कुणी काही केलं तरी त्याला ती म्हणजे तो की कशा पद्धतीनं वागू शकतो वगैरे. पण ही मानसिकताही बदलली पाहिजे. आणि गुन्हेगार असतो तर त्याचं वय पाहण्यापेक्षा त्याचा गुन्हा आणि त्याला त्या पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे. आणि आपल्याकडं जे कायदे आहेत, आपले कायदे हे अत्यंत म्हणजे सन्माननीय आहेत. आपले कायदे हे अत्यंत परखड आहेत. आपले कायदे हे म्हणजे बाकीच्या सगळ्या देशांपेक्षाही आपल्याकडचे कायदे जे आहेत ते कायदे माणसाचा विचार करणारे आहेत, मानवतेचा विचार करणारे आहेत. फक्त त्याचं कडक पालन जे आहे, म्हणजे कायद्याचा गैरवापर काही मंडळी करतायत, कायद्याचा चुकीचा अर्थ काही लोक लावतात आणि त्याच्यामुळे मग काही गुन्हेगारां याच्यामधून सुटतात किंवा निसटतात. आणि त्याच्यामुळे कायद्याचं अंमलबजावणी आणि कायद्याचं कडक पालन करणं हे झालं पाहिजे. तर आता अशा पद्धतीनं अजून तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आता मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगितलं, परत एकदा सांगतो की मूल जर चुकत असेल तर सगळ्यात अगोदर आईनं त्याला म्हणजे पदराखाली घेता कामा नये. तर त्याला त्याची चूक दाखवणं आणि त्याच्यातनं त्याला बाहेर काढणं हे आईनं केलं तर पुढचा मोठा गुन्हेगार होण्यापासून तो वाचू शकतो. आणि आईनं असं नाही केलं तर त्याच आईला आयुष्यभराचं दुःख भोगायला लागतं. तर आता तुमचं याबद्दलचं मत काय ते सुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असतो. तोपर्यंत धन्यवाद.